कालपासून पळशीगावची सिद्धनाथाची यात्रा आनंदानं आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं काल 4 वाजल्यापासून पालखीची मिरवणूक, रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, सकाळी लहान मुलांच्या मोठ्या मुलांच्या धावण्याच्या शर्यती आणि तदनंतर दुपारी 2:30-3 वाजता रथाची भव्य मिरवणूक अगदी हजारोच्या संख्येमधनं या कुठल्याही यात्रेला कसलंही गालबोट न लागता माझ्या माहितीप्रमाणे खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातली आदर्श आणि चांगली यात्रा म्हणून पळशी गावाचं नाव लौकिक आहे आणि याचं श्रेय सर्व यात्रा कमिटी असेल, सर्व ग्रामस्थ असतील, राजकीय गट तड कुठलाही न करता यात्रेमध्ये कसलाही तक्रार कसलाही विषय येत नाही म्हणून मी सिद्धनाथच्या चरणी प्रार्थना करतो असंच या गावाला इथून पुढची परंपरा चांगली राहावी आणि आजचा आणि उद्याची यात्रा सिद्धनाथच्या कृपेने चांगल्या आणि भरभराटीची निघावी. हजारोच्या संख्येने आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं बघतो आपण की आता रथ अंतिमपणे मध्य मार्गामध्ये रथ आलेला आहे. आता मसोबाच्या देवाऱ्यापाशी या सालाबाप्रमाणे काय बकरा बळी दिला जातो आणि तिथून पुढे रथाचा मार्ग परत गावात होत असते आणि सर्व कार्यक्रम आज सायंकाळी लोकनाट्य तमाशा, उद्या सकाळी लोकनाट्य तमाशा आणि परवा दिवशी संध्याकाळी लावण्याचा बरगत कार्यक्रम असा कंप्लीट 4-5 दिवसाची यात्रा बरगताची आहे. तरी मी सर्व भाविक भक्तांचं शांततेनं सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद म्हणतो, सर्वांना आभार मानतो आणि सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो. प्रमाणे आज सिद्धनाथ यात्रा आमचा दुसरा दिवस, रथाचा सोहळा आणि सासनकाठी सोहळा खूप आनंद उत्साहात पार पडत आहे. काल पालखी खूप आनंदात उत्साहात पार पडली. उद्या तारीख 12 उद्या कुस्त्याचं मैदान, महाप्रसाद, तमाशा दिवसाचा असे अनेक विविध कार्यक्रम आहेत. संध्याकाळच्या टाइमला रेखांकन स्पर्धा आहेत आणि आता हा दुसरा दिवस आमच्या यात्रेचा खूप आनंदाचा उत्साहाचा गुलालमय सोहळा असा पार पडत आहे. माझे नाव भरकेवाडी, मी ते पळशी माझा आजू आहे. मी ते यात्रेसाठी आले. इथे लोकांची खूप गर्दी जमली आहे. सालबागप्रमाणे यावर्षी इथं रथोत्सव चांगल्या प्रमाणात चालू आहे. लोकांची खूप गर्दी आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. सर्व ग्रामस्थ व पळपावण्याने शुभेच्छा देते. यात्रेनिमित्त आलेल्या सगळ्यांनी शुभेच्छा आणि सालाप्रमाणे यात्रा चालू आहे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने.